25 सीझन नंबर 7 ची क्वालिफाय नंबर 1 आपल्या समोर रंगत असताना हृदय गॅलेक्सी वॉरियर आणि टीम क्रिश एव्हेंजर या दोन टीम मध्ये हे घमासान युद्ध, एकाटेकी टक्कर, कडवी झुंज आणि कडा मुकाबला. पहिला बॉल ओव्हर द विकेट, फुल टॉस, दिशा दिली डीपेक्षा कव्हरच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय, पोसेल तोपर्यंत ओव्हर द रोप. रन मिळतील 4, हात चौकार. पहिल्या बॉलवर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नयन कोई. आतापर्यंत भरपूर चांगला प्रवास राहिला एकंदरीत हृदय गॅलेक्सी या टीमचा या स्पर्धेमध्ये, आणि त्यामध्ये भरपूर मोठा वाटा आहे या खेळाडूचा. ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून जी जबाबदारी दिली भूषण कोई यांनी, आणि ती जबाबदारी आतापर्यंत विश्वसनीय कामगिरीच्या जोरावर पूर्ण केली. समोरच्या दिशेने फटका खेळला, एक सिंगल तर जरूर कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावल्या. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि तमाम क्रीडा खेळाडूंचं आम्ही दिवाळी प्रीमियर लीग 2025 या 7व्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करतोय. ज्याच्यासाठी केला होता अट्टहास, की ज्याचा शेवट गोड व्हावा, आणि सध्याच्या घडीला या स्पर्धेचा सांगता सोहळा येऊन ठेपलाय. क्वालिफाय नंबर 1 आपल्या समोर रंगत असताना पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, आणखीन एक क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जशी कामगिरी नयन कोई करतोय तशीच कामगिरी सध्याच्या घडीला सूरज अकरा धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर. जो जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल. या स्पर्धेमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, कॉन्डिनेशन चुकलं, परंतु ज्यावेळेस तुम्ही हा फटका खेळता त्यावेळेस तुमचं नियंत्रण भरपूर महत्त्वपूर्ण असतं. ज्यावेळेस नियंत्रण चुकलं जातं त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. पायाचा वेध जरूर घेतला, परंतु लेगबाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा आला. एक धाव ॲड केली गेली. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे बिनगडीबाद 12 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आणखीन एक कल्पकता भरलेला स्ट्रोक. चेंडू चाललाय, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 रनसाठी ओव्हर द रोप, हात चौकार. रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात चांगली असेल, त्याचा शेवट देखील तेवढाच चांगला होतो, आणि सध्याच्या घडीला एक चांगली फ्लाइंग राईट स्टार्ट दिला आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा फुल टॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली बॉलर आनंदने, परंतु या चुकीला माफी देणार नाही फलंदाज नयनच्या बॅटमधून. जसे मोठे फटके येतात त्यानंतर मात्र सेलिब्रेशन होत असताना टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमचं पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतोय, आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत त्या म्हणजे बिनगडी बाद 20 रन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले ज्यावेळेस रोनक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि वीरेंद्र सेहवाग सर ज्यावेळेस बॅटिंगसाठी ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून जायचे त्यावेळेस संयमाचं पालन करायचे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर, आणि त्याचबरोबर सुरुवातीपासूनच तोडफोड पद्धतीची बॅटिंग करायचे वीरेंद्र सेहवाग सर. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे आक्रमण असतं तर एकीकडे संयम असतं. वीरेंद्र सेहवाग सरांच्या आयुष्यात 20 आकडा हा मात्र तेवढाच इम्पॉर्टंट होता, आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये तोडफोड पद्धतीची बॅटिंग करत असताना हे दोन्ही सलामीवीर फलंदाज आपल्या टीमसाठी 20 रन होतात. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्पेल नंबर 2 साठी या ठिकाणी इन्व्हाइट केलंय टीम क्रिश एव्हेंजर या टीमच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक गोलंदाज वैभव कोहलीला. एकंदरीत आतापर्यंत वैभवशाली खेळ केलाय वैभवने या स्पर्धेमध्ये. मोक्याच्या क्षणी आपल्या टीमला सामन्याचे चित्र बदलून देणारा खेळ देखील वैभवने केलाय, परंतु आज मात्र या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावा लागेल. ओव्हर द विकेट. धीम्या गतीचा हा बॉल, गती परिवर्तन होतं परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल.
दोन्ही पंच सध्याच्या घडीला सल्ला मसलत करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय हा मात्र आपल्यापर्यंत पाहायला मिळेल. गोलंदाज वैभव पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईड साठी रिव्ह्यू नाही. पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. ऑनफिल्ड व्हाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली 21 रन 21 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा. क्वालिफाय नंबर 1 कोणता संघ जाणार मेगा फायनलमध्ये आणि मेगा फायनलमध्ये जाण्यासाठी एक कडा संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवचा हा बॉल बॅकफुटला जाऊन दिशा दिली. स्ट्रोक चांगला आहे. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तैनात होता. एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 22 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो आणि त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये एक एक रनने मात्र धावफलक वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. 22 रन आतापर्यंत होत आहेत. पुन्हा एकदा स्टान्स बदलले. भिरकावून दिलाय. झेलची संधी आहे. फिल्डर चेंडू खाली तैनात. अक्षयने टिपलाय हा झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. पहिला धक्का टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमला ज्या विकेटसाठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकला. विकेट क्रमांक 1 या ठिकाणी बाद होत असताना नयन कोई एक मोठा विकेट प्राप्त केलाय. सध्याच्या घडीला वैभवने ॲक्शन रिप्ले मध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहिली. एक चांगला झेल अक्षयने पकडला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकडी चेंडूवर ठेवल्याने जसा झेल पकडला त्यानंतर एक सेलिब्रेशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल कोई दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल कोई या ठिकाणी दाखल होते वन डाऊन साठी. भरपूर अपेक्षा आहेत या मॅच मध्ये कुणाल कोईच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैभव नवीन फलंदाज कुणाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात होता. चांगला प्रयत्न. बॉल स्टॉप केलाय. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन.
सध्याच्या घडीला रोनक एक महत्त्वाचा विकेट गमावल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. फलंदाज सूरज कोई आणि त्याचबरोबर फलंदाज कुणाल कोईला. कारण ज्यावेळेस तुमचा संघ अडचणीमध्ये असतो ना त्यावेळेस आपल्या टीमला सावरणं ही भूमिका तेवढीच आतापर्यंत इम्पॉर्टंट असते प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवलाय. आदरणीय परागजी कोई साहेब यांना देखील मी आमंत्रित करतोय. मुकेश कोई यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 25 आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतं. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे कुणाल, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची. आखूड पद्धतीचा हा बॉल जसा टप्पा पडला भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल होत असताना स्वतःवर थोडासा नाखुश आहे फलंदाज कुणाल. कारण एक मोठं लक्ष त्यांना सेट करायचं आणि त्यासाठी त्यांच्या बॅटमधून रन येणे इम्पॉर्टंट आहे. चला मी आमंत्रित करतोय मुकेश कोई आणि पराग कोई की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत. दिवाळी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून ग्रीक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल जज होईल, उचलून फेकतील. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 26 रन 26 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर या षटकाचा विचार केला ना आतापर्यंत अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाज वैभवने एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला आणि टीम क्रिश एव्हेंजर या टीमला मात्र वर्चस्वामध्ये आणण्यासाठी अतोनात प्रयत्न या षटकामध्ये केलेत गोलंदाज वैभव कोईने. शेवटचा अंतिम बॉल स्ट्रायकिंगला फलंदाज झालाय सूरज, ज्याने आतापर्यंत भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. लॉफ्ट केलाय आपल्या अनोख्या शैलीमध्ये. स्ट्रोक खेळत असताना चेंडू चाललाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. या शेवटच्या बॉलवर हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रनच्या सरासरीने रन होत आहेत, ते म्हणजे 30 रन. जी कोई आपलं देखील सरसे स्वागत. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय परागजी कोई आणि मुकेशजी कोई या दोन्ही मान्यवरांना की आपला एक विशेष शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. आशिष कोई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी आमंत्रित करतोय पराग दादा आपण देखील या, मुकेश दादा आपण देखील या. आपला देखील एक विशेष सन्मान दिवाळी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. कारण ही स्पर्धा तुमची आमची सर्वांची आहे. दिवाळी गावाची अभिमानाची स्पर्धा. आज संपूर्ण गावाला एकत्रित केले या स्पर्धेने. एकीचा संदेश दिलाय. या स्पर्धेने स्पेल नंबर 3 साठी इन्व्हाइट केले टीम क्रिश एव्हेंजर या टीमच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिले सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय सतीश. सतीशचा पहिला बॉल बॅट्समनची मोमेंट त्याने रीड केली होती आणि त्यानंतर जसा टप्पा पडला त्यानंतर वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. 1 रन बाईटच्या स्वरूपामध्ये ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 31. 31 रन आतापर्यंत होत आहेत. मुकेश कोई यांचा सन्मान देखील होते. आपल्या मुख्य व्यासपीठावर आलेल्या सर्वांचंच आम्ही सरसे स्वागत करतोय. गोलंदाज सतीश पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतो. राऊंड द विकेट लॉफ्ट केलाय सतीशच्या विरुद्धामध्ये. एक हवाई सफर पाहायला मिळेल की काय. चेंडू चाललाय थेट हृदय गॅलेक्सी स्टँड मध्ये. रन मिळतील 4. हा चौकार येतोय. डीजे मास्टर रोहनच्या माध्यमातून एक सुरेली संगीताची मैफिल आपल्याला ऐकायला मिळाली. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 35 रन
पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित असलेला स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह आणि तो फटका येत असताना फलंदाज सूरज कोळीच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. आज चौकार. पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 39. सुरुवातीला 2 षटकांमध्ये दोन्ही चौकार आहेत ना, मग 39. सुरुवातीला 25 रनची एक बहारदार इनिंग ज्याने पेश केली. सूरज बाद होतोय. त्यानंतर रोशन दादा आपण देखील या संपूर्ण एकंदरीत क्रीडांगणाची देखभाल ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टी निर्मित केली जाते, तर रोशन दादा यांचं देखील सरसे स्वागत. गेली 6 दिवस ज्यांच्या अथक मेहनतीतून आपण खेळपट्टी पाहिली, त्यानंतर संपूर्ण या ग्राउंडची निगराणी ज्यांच्या माध्यमातून केली जाते. कुठली सुविधा कमी आहे खेळाडूंसाठी, आणि रोशन दादा यांचा सन्मान देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आशिष कोई यांच्या शुभ सन्मान रोशन दादा यांचा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर रोशन दादा यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय. आणि त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय विजय शेठ शिरडोणकर साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील सरचे स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल दर्शन कोळी. तर गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 साठी रोहित कोळी, सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये असलेला खेळाडू दिवाळी प्रीमियर लीग या स्पर्धेमधील. रोहितला इन्व्हाइट केले 4थ्या षटकासाठी. त्यानंतर एलिमिनेटर ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाकवा फायटर आणि संस्कार सनरायझर्स. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल आपल्या मुख्य व्यासपीठावर. पहिलाच बॉल फुल टॉस. फटका फसलाय की काय, आणि या क्षणाला हा तिसरा धक्का दर्शन कोळीला देखील दिलाय परतीचा इशारा. विकेट क्रमांक 3 गमवलेत आतापर्यंत टीम हृदय गॅलेक्सी वॉरियर या टीमने. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 3 फलंदाज गमावलेत. 46 रन. नवीन फलंदाज निलेश देवकर 40+ मास्टर. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा. फिल्डर भरपूर वेगाने धावत आलाय. सलग बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केलाय रोहित कोळीने.
कोई याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर सोमनाथ बागल अँड ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालंय. एकंदरीत या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहिली सिद्धी कोईच्या माध्यमातून तो विक्रम करण्यात आला. त्यानंतर दुसरा विक्रम हृदय गॅलेक्सी टीमचा कॅप्टन नयन कोईने दुसरी विकेट हॅट्रिक प्राप्त केली आणि त्यानंतर तिसरी विकेट हॅट्रिक करण्याची संधी प्राप्त या ठिकाणी चालून आली. सध्याच्या घडीला रोहित कोहलीला या संधीचं सोनं केलं जाईल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण जर हा विकेट प्राप्त केला तर तिसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धी कोई याच खेळाडूने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती. परंतु जर हा फलंदाज या बॉलवर आऊट झाला तर मात्र रोहित कोहलीच्या नावावर तिसरी विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमधील. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय परंतु प्रयत्न चांगला केला, अप्रतिम प्रयत्न केला. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करताना त्यावेळेस तोच प्रयत्न एक नवी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्मित करत असतो. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 47 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. गोलंदाज रोहित टार्गेट सेट करणारी ओव्हर क्वालिफायर नंबर 1 मधील किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणार हे षटक. परंतु या क्षणाला जजमेंट चुकलं आणि त्याचा भुर्दंड मिळाला क्रिश एव्हेंजर या टीमला. रन मिळतील 4 हा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळालाय. रोहित एक चौकार त्याच्या विरुद्धमध्ये आतापर्यंत आलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. कुणालने फटका जरूर चांगला होता, चांगली फिल्डिंग, एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल फेकी गचाय राहिली, त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज कुणालने. टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 53 रन. अजूनही चेंडू शिल्लक आहेत तर शेवटचा एक बॉल. किती धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये, कारण जो संघ टार्गेट पूर्ण करेल या मॅच मध्ये, जो संघ विजय संपादन करेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरेल DPL 2025 सीझन नंबर 7 मध्ये. फुलटॉस होता क्रिकेटमध्ये, या बॉलला माफी नसते. ही चुकी केली रोहितने परंतु या चुकीला माफी दिली नाही. बॅट्समन रिव्ह्यू आहे सध्याच्या घडीला. आज षटकार आलाय. तर चला टॉस साठी या नागवा फायटर या टीमचे कॅप्टन आणि संस्कार सनरायझर्स या टीमचे कॅप्टन. फेरी डिलिव्हरी आहे. टीमची धावसंख्या होती षटकाराच्या साह्याने 59 आणि 60 रनचं लक्ष असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित या. नागवा फायटर टीमचे कॅप्टन विजेंद्र कोई आणि संस्कार सनरायझर्स टीमचे कॅप्टन कंकेश कोई. जर पहिला बॉल तर मी आशिष दादा जोशी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. हॅलो, चला दोन्ही टीम कॅप्टन आमच्यासोबत जॉईन होतील. संस्कार सनरायझर्स वर्सेस नागवा फायटर्स आणि मान्यवर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आपण पाहू शकाल टॉस केला जातोय. DPL कॉल केलाय आणि DPL आलाय.
यस संस्कार टीम, टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपण सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय, खडतर प्रवास राहिलाय या टीमचा. काय म्हणाल सध्याच्या घडीला टीमचा परफॉर्मन्स कसा झाला आणि टीम किती रेडी आहे आता या सेमीफायनल खेळण्यासाठी? सर्वांचा परफॉर्मन्स चांगला झाला आहे. आता लास्ट चान्स आहे, बघू आता काय करतात मुलं. फिल्डिंग. विजेंद्र तुमच्याकडे येतोय. विजेंद्र, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं पहिला. काय म्हणाल, खडतर प्रवास तुमचा देखील झालाय, कारण की सुरुवातीचे मॅचेस तुम्ही पराभवाला सामोरं गेलं, त्यानंतर टीमचा परफॉर्मन्स झाला, पण जमेची बाजू ही की या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान तुमच्याकडे आहे, कारण की जर पाहिलं तर 150 पेक्षा जास्त धावा तुमच्या बॅटमधून आल्यात. काय सांगाल तुमचा परफॉर्मन्स, इंटायर टीमचा परफॉर्मन्स बद्दल? खरं सांगायचं झालं तर सुरुवातीचे 2 सामने आम्ही विजयी झालेलो, त्यांच्यानंतर 3 सामने आम्ही हातातून गमावलेले. आम्ही बॅकफूटवर आलेलो. काल शेवटचा सामना असला तो आम्ही विजय केला आणि त्याच्यानंतर आम्हाला फुल म्हणजे सपोर्ट भेटल्याने आजचा पण सामना आम्ही जिंकलो आणि क्वालिफाय झालेलो आहे. विजेंद्र, अनेक वर्ष तू क्रिकेट खेळतोयस, दिवाळे गावासाठी गावाचं क्रिकेट तू खेळस. आज DPL ही स्पर्धेचं 7वं पर्व सुरू आहे. काय सांगाल दिवाळे प्रीमियर लीग, ॲज अ प्लेयर म्हणून, ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ दिवाळ्या गावाचा तू युवक म्हणून काय सांगशील, किती स्पेशल आहे तुझ्यासाठी आणि ही प्रीमियर लीग यंगस्टरसाठी काय देते? DPLचं 7वं वर्ष आहे, पण माझ्यासाठी मी फायनलला 4 वेळा गेलो, पण 4 वेळा पराभूत झालेलो आणि नवीन पिढीसाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यासाठी मी नवीन मुलांना बेस्ट ऑफ लक देईन. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. नुकतंच टॉस झाला आणि संस्कार सनरायझर्स टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय की आम्ही फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय नागवा चॅलेंजर्स टीमला. बघूया या मॅचमध्ये काय होतंय. जो संघ जिंकेल तो मात्र जाईल सेमीफायनल खेळण्यासाठी आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून आपला प्रवास संपेल. मानाच्या आणि सन्मानाच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळी क्रिकेटचा एक रणसंग्राम, 8 संघ मालक आणि 8 आयकॉन खेळाडू. आता उरलेत फक्त 4. लढतील एका तख्तासाठी, त्याचं नाव आहे दिवाळे प्रीमियर लीग, DPLचा थरार. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिला सेमीफायनलचा सामना सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये याच दिवाळी गावाचा एक बेहतरीन आवाज म्हणजेच राहुल शिरसाट येतील. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. ते यस, थँक्यू विघ्नेश सर. आणि एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. गेले अनेक वर्ष खऱ्या अर्थाने आपल्या सुमधुर वाणीने ज्या समालोचनाबरोबरच निवेदन देखील केलं आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी आपल्या सुमधुर वाणीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं, असा नवी मुंबईचा बुलंद आवाज आणि घनसोली गावाचं भूषण विघ्नेश मडवी सरांसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. अतिशय सुमधुर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. या स्पर्धेच्या माध्यमातून सर आपण केलेल्या सहकार्याबद्दल दिवाळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. 60 रनचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. वैभव कोई आणि प्रतीक कोई 60 धावा सध्याच्या घडीला पूर्ण करायच्या आहेत 24 बॉलमध्ये. एक महत्त्वपूर्ण मॅच. दोन्ही संघ मात्र खऱ्या अर्थाने साठ रनचं लक्ष्य, राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, अंगाचा वेध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. एक भली मोठी स्पर्धा आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते आणि पुढच्या वर्षी याच क्रीडांगणामध्ये तब्बल 6 दिवस 32 संघांचा थरार. इव्हन जोडी चषक 2026चं ते पर्व असेल. सुजितदादा कोई, कुंदनदादा मात्र यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा साकार होईल. तब्बल 5 लाख रुपये त्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी एक 2 व्हीलर देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिला फलंदाज गमावलाय, ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं तो फलंदाज वैभव या ठिकाणी होतोय बाद आणि पहिला एक मोठा धक्का टीम क्रिश एव्हेंजर या टीमला.
सुमधुर संगीत आपण ऐकलं. दादा सरकार, बर्नाड फडके यांचं एक गाणं आपण ऐकलं. सोनाली भोईर यांनी गायलेले गीत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली. नवीन फलंदाज सतीश कोळी. सातत्याने चांगला खेळ करावा लागेल सतीश कोळीला, ज्याच्याकडे सातत्य आहे. कारण सातत्याने ज्यावेळेस तुम्ही यशाची पावलं टाकत जाताना त्यावेळेस एक नवी प्रेरणा तुम्हाला मिळत असते. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. एक सिंगल जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 59 धावा पूर्ण करायच्या आहेत या मॅचमध्ये. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, तर मात्र यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. जसा टप्पा पडला, उडवलाय, रन मिळतील 6. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती क्रिश एव्हेंजर या टीमला, तो फटका येत असताना 6 रनसाठी एक ग्लोरियस स्ट्रोक, षटकार. मध्ये 53 धावा करायच्या आहेत. एक चांगला षटकार आपल्याला पाहायला मिळाला प्रतीक कोळीच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. या मोमेंटला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय, परंतु या क्षणाला टायमिंग चुकली. मोक्याच्या क्षणी झेल सोडलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. दर्शन त्या ठिकाणी तैनात होते. जजमेंट चुकलं आणि या क्षणाला एक मोठं जीवदान मिळालं प्रतीक कोळीला. येणाऱ्या काळामध्ये याच मिळालेल्या संधीचं कितपत सोनं करेल हे प्रश्नचिन्ह निर्माण झाले सध्याच्या घडीला प्रतीक कोळीच्या बाबतीत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 रन. समीकरण बदलले 18 मध्ये. आता मात्र 52 धावा या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. 17.33 ची सरासरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल प्रति षटका मागे. त्यानंतर क्षितिज मुकादम आपणास देखील आम्ही आमंत्रित करतो. आयोजकांच्या माध्यमातून आपणास आमंत्रित केले जाते की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. या बॉलवर लॉफ्ट केलाय. फटका तर जरूर चांगला आहे, परंतु या क्षणाला रन मिळतील 4. हा चौकार येत असताना, धावफलकाची गती वाढत असताना रन मिळतील 4. आपले समालोचक मित्रांनी ज्यांची वाणी आपण गेली 6 दिवस ऐकली या स्पर्धेमध्ये, विघ्नेश मडवी सर, त्यांचीच कन्या कायरा विघ्नेश मडवी आज वाढदिवस देखील आहे. कायरा दीदी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो या एकविराच्यांनी प्रार्थना. या स्पर्धेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 18 रन आतापर्यंत होत आहेत. समीकरण 16 मध्ये आता मात्र 42 करायचे आहेत. 16 बॉल 42 रन. सोळा बॉल मध्ये अजूनही 42 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण,
प्रतीक कोई इन ऍक्शन मोड मध्ये. जेल सुटल्यानंतर सलग बॅक टू बॅक 2 मोठे प्रहार. मिळालेल्या संधीचं करतोय तो सोनं, कारण या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने जर जिंकले तर थेट मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण बदललं. 15 मध्ये 36 करायचे आहेत. 15 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. 17ची जी सरासरी होती ती मात्र आता 16ची सरासरी येऊन टेपली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. वेग बन्नाट होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा हा बॉल दबाव वाढवेल. 14 मध्ये आता मात्र 36 करायचे आहेत. पुन्हा एकदा प्रभावित करणारा स्ट्रोक. एका झेलची किंमत काय असते याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. प्रतीक कोईच्या बॅटमधून येतोय हा पारदर्शकता असलेला स्ट्रोक, हा षटकार. तेरा मध्ये 30 करायचे आहेत. जर या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये आणखीन एक नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. वेलकम आदरणीय चंद्रकांतजी बायसाहेब, आपले देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 13 मध्ये 30 करायच्यात. प्रतीक आतापर्यंत भरपूर चांगली कामगिरी करतोय ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या टीमसाठी. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, पॉईंटच्या दिशेने खेळलाय. रनआउटची संधी परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 31 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदललंय. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. रन करायचे आहेत त्या म्हणजे 29. 12 मध्ये 29 सध्याच्या घडीला करायचे आहेत. आणि त्यानंतर एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. क्षितिज मुकादम यांचा तर मी योगेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते क्षितिज मुकादम यांचा सन्मान करायचा आहे. 12 बॉलमध्ये 29 रन करायचे आहेत. 14.5 ची सरासरी प्रत्येक षटकामागे. एक विशेष सन्मान क्षितिज मुकादम यांचा आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीनवर. गोलंदाजीच्या मार्कवर हे षटक तेवढेच इम्पॉर्टंट आहे रोनक, कारण जर या षटकामध्ये कमीत कमी रन खर्च जर केल्या गेल्या तर कुठेतरी दबाव वाढताना पाहायला मिळेल टीम क्रिश एव्हेंजर या टीमचा. नयन आलाय. पहिला बॉल बॅट्समन बीट होतोय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले गोलंदाज नयनने. जरी दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या ना तर त्यानंतर देखील मी त्या दबाव तंत्रामधून बाहेर निघीन हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक चांगली गोलंदाजी करण्याचा निर्धार घेतलाय सध्याच्या घडीला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या 32 रन आतापर्यंत होतात. 11 मध्ये 28 करायचे आहेत. प्रत्येक बॉल भवितव्य आहे या मॅचचा. गोलंदाज नयन या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच काय थ्रो केलाय. अप्रतिम फिल्डिंग. दर्शन कोळीच्या माध्यमातून छोटा पाकिट बडा धमाका अशी कामगिरी सध्याच्या घडीला दर्शन कोळीच्या माध्यमातून पाहायला मिळते.
कारण ज्यावेळेस गोलंदाजी चांगली होते ना त्यावेळेस फिल्डरचा कॉन्फिडन्स वाढतो, ज्यावेळेस फिल्डरची भूमिका चांगली होते त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा वाढताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, ड्राईव्ह केल्यानंतर 1 रन. तर नुकतंच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय श्रीकांत नाना कोळी यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या समेत कवी अरुण पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या क्षणाला हरिओम पाटील साहेब जे बेलापूरचे कवी आहेत, एक उत्कृष्ट निवेदक म्हणून देखील आपण सातत्याने त्यांना पाहतो. समीकरण बदललंय, 8 मध्ये 25 करायचे आहेत. हे 2 बॉल देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. समीकरण बदललंय, 8 बॉल 25. या मोमेंटला मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर अतिशय चांगली कामगिरी करत असताना चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. काय फिल्डिंग केली फिल्डर जयेश कोळीने. कारण ज्या ज्या वेळेस प्रत्येक गावोगावी अशा प्रकारच्या स्पर्धा भरवल्या जातात ना त्यावेळेस प्रत्येक गावाला एक नवीन चेहरा मिळत असतो. सध्याच्या घडीला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळालं DPLच्या माध्यमातून या खेळाडूला आणि त्या संधीचं सोनं देखील या खेळाडूने केले. ज्या प्रकारे चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सेफ आहे, अतिशय चांगली फिल्डिंग जयेशच्या माध्यमातून. टायमिंग चांगलं राहिलं जयेशचं, स्वतःवरचं असलेलं नियंत्रण. समीकरण 7 बॉल 23. हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. 7 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. गोलंदाज सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण केलंय, एलिव्हेशन पहा, आकाशाला गवसणी घालणारा हा स्ट्रोक फलंदाज सतीश कोळीच्या बॅटमधून येतोय. हा दर्जेदार स्ट्रोक या षटकाराच्या साह्याने या सामन्याचे चित्र बदलून गेलं. समीकरण 6 मध्ये करायचे आहेत 17 धावा. 17 वर कचरा कुणाला मिळेल, हृदय गॅलेक्सीला की टीम क्रिश एव्हेंजर या टीमला? या प्रश्नाचे उत्तर देणारे हे शेवटचे 6 बॉल. तर थँक्यू डीजी. त्यानंतर हरिओम जाईल जे कवी देखील आहेत आणि उत्कृष्ट निवेदक देखील आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. मी आशिष जोशी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले नामदेव टिपू, एक लेजंड खेळाडू. सध्याच्या घडीला अनुभव भरपूर मोठा आहे या खेळाडूकडे. तर सध्याच्या घडीला अनुभव पणाला लावावा लागेल या मॅच मध्ये. 6 मध्ये 17 करायचे आहेत. स्ट्रायकिंग याला फलंदाज आहे प्रतीक कोळी. जर क्रिश एव्हेंजर या टीमने जर हा सामना जिंकला तर सोमनाथ बागलान ग्रुप यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या टीमला दिले जाईल. सहा मध्ये 17 करायचे आहेत. हृदयाचे ठोके सध्याच्या घडीला भरपूर वेगाने वाढताना पाहायला मिळतात दोन्ही टीमचे. कारण दबाव आहे, जर जिंकला तर थेट मेगा फायनल.
पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगला आहे, एक सिंगल कंप्लीट केली. सेकंड रनसाठी कॉल. या क्षणाला काय घडलं जाईल, परंतु फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. सतीश प्रतीकने स्ट्राईक रोटेट केली. समीकरण 5 बॉल 16 रन. प्रत्येक बॉल निर्णायक ठरतोय या मॅच मध्ये. ते थँक्यू. 5 बॉल रन करायचे आहेत, 16 धाबा. दबाव वाढलाय सध्याच्या घडीला दोन्ही टीमचा. 5 बॉल सांगतील की कोणता संघ जाणार मेगा फायनल मध्ये. ओव्हर द विकेट, फुल टॉस, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. फिल्डर दूरवर होता, विकेट किपर दूरवर होता. या क्षणाला काय घडलंय आणि फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 4 बॉल आणि आता मात्र 15ची आवश्यकता. प्रतीक कोई मात्र पारदर्शकता असलेला खेळ दाखवेल की काय या मॅच मध्ये. प्रतीक कोई प्रत्युत्तर देईल की काय प्रतिस्पर्धी टीमला. 4 बॉल मध्ये 15 धावा तो करेल की काय, असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रोहित कोई. चार मध्ये 15 करायचे आहेत. त्यानंतर ऋषिकेश दादा करत आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चार बॉल मध्ये 15 करायचे आहेत. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत की ही मॅच कोणता संघ जिंकेल, कुठल्या टीमच्या संघर्षाला सामर्थ्य मिळेल या मॅच मध्ये. या प्रश्नाचं उत्तर देतील हे 4 बॉल. नवीन फलंदाज रोहित कोई आतापर्यंत या एकंदरीत स्पर्धेमध्ये संपूर्ण बहुचर्चित राहिलेला खेळाडू. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन करा. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. गोलंदाज सज्ज होतोय. वेग भन्नाट या मॅच मध्ये पकड निर्माण केली. 3 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज आहे. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मला अजून अशी भिंत नाही. जर 3 बॉल मध्ये 15 धावा कंप्लीट करायच्या असतील तर षटकार मात्र मारावा लागेल. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय परंतु वॉटर कॅच. जयेशने टिपला हा झेल आणि विजयाच्या दिशेने जात असताना हृदय गॅलेक्सी वॉरियर संघ शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड ही चेंडूवर पाहायला मिळाली आणि एक महत्वाचा झेल पकडलाय. ते थँक्यू. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय प्रसिद्ध उद्योजक आदरणीय विजय शेठ शिरडोणकर साहेब, आपण व्यासपीठावर या. आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आदरणीय विजय शेठ शिरडोणकर साहेब एक 40+ मास्टर क्रिकेटपटू आहेत आणि उल्वे नोड मध्ये भरपूर
मोठे योगदान क्रिकेटसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गेली अनेक वर्ष सातत्याने क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आणि युवकांच्या गायातील ताईत असलेले नेतृत्व म्हणून देखील त्यांची ओळख ही आपल्याला पाहायला मिळते उलवेड रोड परिसरामध्ये. आणि आदरणीय विजय शेडोणकर साहेब यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. या मोमेंटला लॉफ्ट केलाय आणि हृदय गॅलेक्सी वॉरियर मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरलाय. या सामन्याचा हिरो सूरज कोई ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सूरज, आपण या.